आज आपण पाणी आणि आयुर्वेद ह्या संदर्भात बोलूया। आता आयुर्वेदामध्ये अयोग, अतियोग, मिथ्यायोग असे 3 योग सांगितलेले आहे। म्हणजे कुठलाही पदार्थ सेवन करत असताना तो कमी प्रमाणात सेवन केला तर त्याला अयोग म्हणतात, जर कुठला पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केला असेल त्याला अतियोग म्हणतात, आणि जर चुकीच्या पद्धतीने सेवन केला असेल तर त्याला मिथ्यायोग म्हणतात। आता हे तिन्ही गोष्टी आपल्यासाठी हानिकारक आहेत, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी केल्यास आजार होतात। तसंच पाण्यासंबंधित आहे। त्यामुळं पाणी कधी घ्यावं, किती घ्यावं, कसं घ्यावं ह्या संबंधित आयुर्वेद काय म्हणतो हे आज आपण बघूया। आता आयुर्वेदामध्ये सकाळी उठल्यावरती पाणी घ्यायला सांगितलं, ज्याला उषक म्हटलेलं आहे। आता उठल्यावरती पाणी घेणं ह्याचा बरेच लोकांना ऍक्च्युली संभ्रम आहे। आपण बरेच म्हणतात पाणी नाही प्यायला पाहिजे। तर सकाळी उठल्यावरती तुमचे ब्रश झाला, प्रातःविधी आटपल्या, मलमूत्र विसर्जन झालं आणि त्यानंतर आपल्याला शरीराने डिमांड केली म्हणजे जेवढी तहान असेल तेवढ्या प्रमाणात उष्ण जल प्यायला ऍक्च्युली आयुर्वेदाने सांगितलेलं आहे। परंतु ते जर आपण उठल्या उठल्या जास्त प्रमाणात जर पाणी पिलो आणि म्हणजे लोटा 1.5 लोटा बरेच जण पाणी पितात तर त्याने आपली अग्नी मंदावते। सकाळी उठल्यावरती बेसिकली कसं असते की अग्नी ही मंद असते, म्हणजे जसा सूर्य उगवतो तशी आपली अग्नी ही प्रज्वलित व्हायला सुरुवात होते। पण नेमकं त्या दरम्यान जर आपण खूप मोठ्या प्रमाणात पाणी पिलो तर आपल्या अन्नाचं पचन होत नाही, अर्धवट पचलेला अन्नरस शरीरात पडून राहतो, त्यालाच आपण आम म्हणतो, आणि हा मग सांध्यांमध्ये जाऊन तिथे वाताचे आजार तयार करतो। तसेच पित्ता रिलेटेड प्रॉब्लेम म्हणजे ऍसिडिटी, पोट गच्च राहणं अशा संदर्भात आजार तयार होतात। त्यामुळं उषक पान घेत असताना निदान झोपेत न उठल्यावरती एक अर्धा ते पाऊण तासानंतर आपण आपल्या शरीराला गरज असेल तेवढंच पाणी आपण प्यायला हवं। त्यानंतर आता जेवण करत असताना पाणी कसं घ्यावं ह्या संदर्भात आयुर्वेदामध्ये एक सुंदर श्लोक सांगितलेला आहे की अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी जलप्रदम भोजने अमृतम वारी भोजनांते विषप्रदम। आता वारी म्हणजे इथे पाणी अपेक्षित आहे, म्हणजे पाणी म्हटलेलं आहे की पाणी कधी पिऊ नये। आता जेवणाच्या आधी लगेच पाणी पिऊ नये आणि जेवण झाल्यानंतर सुद्धा लगेच पाणी पिऊ नये। जेवणाच्या आधी पाणी प्यायचे असल्यास निदान अर्ध्या तासाच्या आधी पाणी प्यावं आणि जेवण झाल्यानंतर निदान 1 ते 1.5 तासांनी पाणी प्यावं। जर आपण जेवणाच्या आधी लगेच पाणी पिलो तर आपली जठराग्नी मंदावते, अन्नाचं पचन होत नाही, अजीर्ण होतं, इव्हन वजन वाढतं आणि एक पाचना रिलेटेड आपल्याला आजार होऊ शकतात। तसंच जर जेवणानंतर लगेच पाणी पिलो तर ऍक्च्युली जेवण झाल्यानंतर आपलं अन्न घुसळण्याची प्रक्रिया सुरू असते, पण त्यामुळे लगेच जर पाणी पिलो तर ती प्रक्रिया पूर्णत्वास येत नाही, अर्धवट पचलेलं अन्न पुढे ढकलतं आणि पाचनाचे प्रॉब्लेम जसं सांगितल्याप्रमाणे आम तयार होतो, ह्यात वजन वाढतात, अजीर्ण होतं, इनडायजेशनचे प्रॉब्लेम्स येतात। त्यामुळे जेवणाच्या आधी जर एखाद्या व्यक्तीला आपलं स्वतःचं वजन कमी करायचं असेल तर एक 10 मिनिटं आधी अल्प प्रमाणात उष्ण जल पिलं तर वजन कमी करण्यास मदत होऊ शकते। सोबतच एखाद्याला जर वजन वाढवायचं असेल तर जेवण झाल्यानंतर एक 10-15 मिनिटात अल्प प्रमाणात जर पाणी पिलास तर वजन वाढवण्यास मदत होऊ शकते। आता पाणी पिण्याची सवय ही प्रत्येकाला लागलेली असते आणि ती सवय एकदम तर मोडता येत नाही। त्यामुळे जर पाणी पिण्याची सवय मोडायची असेल तर हळूहळू ती मोडायची, आणि बरेचदा मग काही लोकांना तहान लागते, सहन होत नाही, तर अशा वेळेला खडीसाखरेचा तुकडा, गुळाचा तुकडा तुम्ही तोंडामध्ये घेऊन ती वेळ काढू शकता। आता पाणी कसं प्यावं, सर्वात महत्वाचं पाणी पिताना बसूनच पाणी पिलं पाहिजे, उभं राहून पाणी पिऊ नये। कारण उभं राहून पाणी पिल्यास ते पूर्णतः शरीरात ऍब्झॉर्ब होत नाही, ते डायरेक्ट जसं त्या तसं आतमध्ये चाललं जातं। कारण पाण्याला पचनाची अपेक्षा असते, पण आमाशयात गेल्यानंतर ते आपल्या पित्तासोबत मिक्स होत नाही आणि सरळ खाली गेल्यामुळे ते पाणी आपल्या अंगाला लागत नाही। त्यामुळं उभं राहून किंवा वरती बॉटलनी पाणी पिणं किंवा गडव्यानी पाणी पिणं, ही पिल्यानंतर आपल्याला पाणी पिण्याची तृप्ती लाभत नाही आणि लगेच ते शरीराच्या बाहेर निघून जातं। त्यामुळे पाणी प्यायचं असल्यास बसून आणि हळूहळू पाणी प्यावं, त्याने तुम्हाला त्याची तृप्ती मिळेल। आता फ्रीज मधलं पाणी कुठल्याच ऋतूमध्ये प्यायचं नाही, हे सर्वात महत्वाचं। कारण फ्रीज मध्ये ऍक्च्युली
फ्रिऑन गॅस नावाचा एक गॅस असतो आणि तो कार्बन युक्त गॅस असतो आणि तो गॅस युक्त पाणी आपण जर म्हणजे त्या पाण्यामध्ये इनडायरेक्टली तो गॅस जात असतो आणि ते पिल्यानंतर आपले हाडे ठिसूळ व्हायला लागतात. त्यामुळं हाडांचे प्रॉब्लेम्स येतात. सोबतच अंग जड होणं, अंगावर सुजन येणं, बरेच जणांची चरबी वाढणं ही सुद्धा लक्षणं येतात. म्हणून जर तुम्हाला उन्हाळा असेल किंवा गरम होत असेल तर अशा वेळेस मातीच्या मटक्यांमधलं पाणी पिणं हे अत्यंत उपयोगी राहतं किंवा जर जास्त तहान लागत असेल तर वाळायुक्त पाणी पिलेलं सुद्धा चालेल. आता पाणी पिण्याचे प्रमाण किती असायला पाहिजे तर हे प्रकृतीनुसार व्हॅरी होत जातं की पुरुषम विक्षती म्हटलेलं आहे की प्रकृती जशी प्रकृती तसं पाण्याचं राहतं. एखादा कफ प्रकृतीचा व्यक्ती असला, त्याला कामं नसले, शारीरिक काम नाही आहे, एसी मध्येच राहतो आणि अंगातनं घाम जात नाही तर त्या व्यक्तीला कमी पाण्याची गरज आहे. परंतु एखादा पित्त प्रकृतीचा व्यक्ती असला, बाहेर त्याला उन्हामध्ये काम करावं लागतं, अंग गरम होतं, घाम जातो तर त्या व्यक्तीने जास्त पाणी पिलं तरी चालतं. त्यामुळं प्रकृतीनुसार त्या पुरुषांच्या प्रकृतीनुसार आपण पाणी प्यायला पाहिजे. पाणी पिताना जवळपास अंदाजन दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर पाणी आपल्या शरीराला अपेक्षित असतं. पण एखाद्या वेळेस आपण पाण्याची आपल्या बॉडीला गरज आहे का हे जर जाणवायचं असेल तर आपलं शरीर स्वतःहून सांगतं. म्हणजे ज्यावेळेस पाण्याची गरज असते त्यावेळेस आपला गळा सुकतो, तोंड सुकतं, थकवा जाणवतो, श्वास यायला लागतो, बरेचदा हृदय दुखल्यासारखं सुद्धा होतं आणि बरेचदा लघवीला सुद्धा पिवळी यायला लागतं. त्यावेळेस समजायचं की आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होत आहे. त्यावेळेला आपण पाणी पिलेलं वरील प्रमाणे सांगितलं तसंच पाणी प्यावं. आता पाणी पित असताना हळुवार पाणी पिलं तर आपल्या टाळूवरती जसं एक त्याचं पाणी ग्रहण करण्याचं एक सेंटरच आहे की ते पिला सावकाश जर पाणी पिला तर तृप्ती ही एक लक्षण आपल्याला जाणून येते. आता ह्या संपूर्ण लक्षणांकरिता दिनचर्येत पाण्याचं असाधारण महत्व आणि आयुर्वेद हा खूप जुळून येतो. म्हणून आपण सांगितल्यानुसार प्रमाणात पाणी प्या आणि त्याच्या ज्या पद्धती सांगितल्या त्यानुसार प्या. तुम्ही निरोगी राहाल. धन्यवाद.